मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. योजनेचा फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेत रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरात जाऊन या योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः या योजनेमध्ये सहभागी झालो आहे. या योजना सर्वसामान्य कुटुंबासाठी आमच्या सरकारला करता आल्या याचा मला आनंद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि इतर ज्या योजना आहेत त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे अभियान राबवतो आहे. महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घराघरात जातील. शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आठवडाभरामध्ये जवळपास 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचू शकतात. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील हे अभियान सुरू राहील. शिवसैनिक एका ॲपच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत पोहोचणार आहेत. श्रेयवादाची लढाई नाही, आपण सरकार म्हणून काम करत आहोत. महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापल्या परीने कार्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आपल्या प्रतिक्रिया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर ज्या बहिणींसाठी महिलांसाठी त्यांना सक्षमीकरणासाठी आणि इतरही ज्या योजना आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान आम्ही राबवतो आहे. आणि महायुतीच्या विजयासाठी या ठिकाणी शिवसैनिक देखील प्रत्येक घराघरामध्ये जातील. मी आजपासून सुरुवात केली आहे. शिवसैनिकांनी पण सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने दररोज 15 कुटुंब त्यांना भेट घ्यायची. त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचं. मिळालं नसेल तर त्याच्या अडचणी दूर करायच्या, त्याला मार्गदर्शन करायचं त्या बहिणीला, किंवा त्या कुटुंबातले इतर जे लाभार्थी आहेत, इतर ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल अचूक अशी माहिती त्या परिवाराला द्यायची. आणि शासनाने जे घेतलेले निर्णय जे आहेत लोकाभिमुख, अगदी आपण निर्णय घेताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घेतलीच, ती तर सुपरहिट झाली. माझ्या लाडक्या बहिणी त्याचा लाभ घेत आहेत. परंतु त्याचबरोबर लेक लाडकी लखपती असेल, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे अप्रेंटिसशिपचं स्टायफंड आहे ते देण्याचं असेल, मुलींचं उच्च शिक्षण असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल माफ असेल, मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे. म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं, 5 कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला, लाभार्थी 5 कोटी झाले, 5 कोटीपेक्षा जास्त. तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या 2.5 कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल. आणि त्यातले 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. त्यामुळे हे 2.5 कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी, ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे. सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. काही लोकांना माहिती नसतं, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि म्हणून एक घराघरांपर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल. आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच, परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते, नेते सगळेजण करतील. आणि आठवडाभरामध्ये जवळपास 1 कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात. आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू राहील. त्यामुळे मला वाटतं हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे. आनंद दिघे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे. आणि म्हणून महाराष्ट्रच आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे. या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहे. एक सर्वसामान्य शेतकरी गरीब बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. खरं म्हणजे मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरीसुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. आणि म्हणून योजना जी आहे फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन
या योजनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः यामध्ये सहभागी झालो आहे. कारण शेतकरी परिवार, आपण म्हणालात, मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. म्हणूनच या ज्या योजना सर्वसामान्य कुटुंबासाठी आमच्या सरकारला करता आल्या याचा आनंद आहे, समाधान आहे. आणि माझे सर्व सहकारी, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी, या सर्वांनी या योजनांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि या योजना मूर्त रूपात आल्या. आज योजना सुरू झाल्या, त्याचा लाभ मिळू लागला. एका महिन्यामध्ये योजना सुरू होते आणि त्याचा लाभ एका महिन्याच्या आत लोकांना मिळू लागतो. हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं. हे पहिल्यांदा एवढ्या जलद गतीने ही योजना आपण सुरू केली आणि ही आपण योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवतो. सर, सर्वसामान्य महिलांसाठी खरं तर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काही टार्गेट आता बघा, 1 आठवड्याचं टार्गेट आम्ही केलं आहे. 1 लाख आमचे कार्यकर्ते दररोज 15 कुटुंबाला पोचतील, म्हणजे 15 कुटुंबापर्यंत पोचतील, म्हणजे 15 लाख, म्हणजे एका आठवड्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त घरांपर्यंत हे पोचतील. हे अभियान जे आहे हे सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही केलं आहे. त्यामुळे सर्वांना लाभ मिळेपर्यंत आमचं हे अभियान जे आहे. या शिवसैनिकांना पण मॉनिटर केलं जाणार आहे की? शिवसैनिकांना मॉनिटर त्याचा एक ॲप आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते तिथलं त्यांनी त्या ॲपवर डाउनलोड पण करायचं आहे. आणि या सगळ्या ज्या आहेत या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे काय ट्रॅक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पूर्ण माहिती मिळेल, त्याचा डेटा मिळेल, त्या लोकांचंही मिळेल माहिती, डेटाही मिळेल आणि कार्यकर्ता आमचा बरोबर त्या ठिकाणी पोहोचतोय की नाही हे आम्हाला कळेल. सर, दादांचे काही फोटो नाहीये, त्यामुळे नाराजी. कुठले दादा? दादांचे फोटो बॅनरवरती लागले, देवा भाऊ यांचे बॅनरवरती नाहीये. अरे बाबा, हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही. हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे. शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण, तसं सरकार आपलं काम करतंच. आम्ही तिघंही लाडके बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जातो ना, ते चेक वाटप करायला त्या कार्यक्रमामध्ये. आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या परीने आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील, म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी हे सगळं, याच्यात कुठलंही क्रेडिट श्रेयवाद नाही.